ताई ऐका ना, कायचं म्हणणं आहे तुम्ही मारलं जातीवर शिवा दिल्या तरी आम्ही शांत बसलो. कायचं लेकरू गेलं, कायचा पोटचा गोळा गेला. तुम्हाला त्रास झालेला झटापटीत मारायचे सर, झटापटीत मारायची गरज आहे का सर? मारणं वेगळं, झटापटी वेगळं, उलट शिवीगाळ झाली जातीवादी. कलेक्टरला वगैरे अर्ज दिला होता। हा गुन्हा ज्या पोलिसांमुळे घडला, ज्या पोलिसांनी माझ्या भावाला प्रवृत्त केलं हे गुन्हा करण्यासाठी,
त्यांना म्हणजे त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे काहीतरी म्हणून. आणि हे अर्ज आम्ही 17 तारखेला दिला होता आणि त्यामध्ये असं होतं की 24 तारखेपर्यंत तुम्ही काही ॲक्शन घेतलं नाही तर आम्ही स्वतःच्या जीवाचं काय बरं वाईट करून घेऊ, नांदेडमध्ये कुठेही आत्मदहन करू, सक्षमचे मम्मी आणि मी. आणि 17 तारखेपासून ते आज 24 तारीख आली शेवटची, तरीही आतापर्यंत पोलिसांनी किंवा कोणीही काहीच ॲक्शन घेतलेलं नाही. आणि आज बस इथे आमचा शेवट झालेला आहे. आणि आज 24 तारीख आहे तर आम्ही इथे आत्मदहन करण्यासाठी आलो. आम्ही स्वतःच्या अंगावर पेट्रोल वगैरे टाकून घेतलं, स्वतःला म्हणजे काही बरे वाईट करून घेणार होतो. तेवढ्यात ते पोलीस मॅडम वगैरे सर वगैरे आले. ते लायकीचेच नाहीत त्या म्हणायच्या, पण ते आले आणि आम्हाला म्हणजे मारहाण केली आणि त्यानंतर जातीवर शिवीगाळ सुद्धा केली त्यांनी. त्या मॅडमनी महार बोलली आणि मला मारली, माझे केस धरून मारली. तुम्हाला कशाचं आंदोलन लागते वगैरे वगैरे. हे कोणती पद्धत आहे जातीवर शिव्या देण्याची? तर आम्ही कशासाठी आलो तिला माहित तरी आहे का आम्ही कशासाठी आलो? तिचा मुलगा गेला असता तर ती बसली असती का? तिचा मुलगा किंवा तिचा नवरा, तिचं लेकरू असं कोणी गेलं असतं तर ती बसली असती का बरं असं शांत? एवढे दिवस बसली असते का शांत? ते 1 महिना. तर मग आज कुठले अधिकारी वगैरे तुला भेटले तुम्हाला इथं? कोणी भेटलं नाही, सगळे बसले घोडसात आपल्या बायकोच्या पल्लू खाली बसलेले आहेत नुसते. आता काय मागणी तुझी? त्यांचा लेकरू गेला असता, मोठ्या मोठ्या कोणत्या लोकांचं लेकरू गेला असतं की ना आतापर्यंत काही ना काहीतरी ऍक्शन घेतली असते. तर सक्षम काय गरीब बिचारा, त्यांना असं कशामध्ये नाही काही नाही तरी त्यांना ते ऍक्शन घेत नाहीत ना. 2 पोलीसवाले आहेत ते. मी बोलते त्या पोलिसांवर आजच्या आज कारवाई झाली पाहिजे आणि आम्ही उद्यापर्यंत वगैरे काही थांबणार नाही. आज 12च्या पहिले आम्ही स्वतःला कुठे ना इथं आम्हाला रोखले त्यांनी तर काय झालं, आम्ही कुठं ना कुठं आत्मदहन करू, इथून जाऊ आम्ही आमच्या थोडी म्हणजे हमेशा त्यांनी पिछावर राहणार आहेत पोलीस वगैरे, आम्हाला हमेशा कुठेही रोखणार थोडी आहेत. आजच्या रात्री 12च्या पहिले आम्ही स्वतःला काही ना काहीतरी करून घेणार. तुम्हाला चान्स नाही देणार उद्यापर्यंत थांबायचा. आणि याचे जिम्मेदार तेच असतील ज्यांना आम्ही अर्ज दिला होता पोलिसांवर कारवाई करा म्हणून. सक्षमचे मम्मी धीरज कोमुलवार आणि माही दासरवार यांच्यावर गुन्हा झाला पाहिजे. तारखेमध्ये गुन्हा कोणता यांच्यावर म्हणजे सपोर्ट केला का मर्डर करायला प्रवृत्त केली त्यांनी? पोलीस स्टेशन मध्ये इन कॅमेरा त्यांचा ऑडिओ चेक करा, सगळं रेकॉर्डिंग वगैरे चेक करा ना तुम्ही, तेव्हाच कळतं ना. मग पोलिस काय टाळ्या वाजत बसलेत काय की समजणं चाललंय मला. घर भरलेत आता 1 महिना होतोय सक्षमला, इथून 2 दिवसानं महिना होते त्याला. काय करायलेत की पोलीस? गुरुवारला महिना होते. तुमचं लेकरू गेला असतं तर तुम्ही असंच केलं असतं का बरं? आज सक्षम गेला, दुसरा सक्षम गेला नाही पाहिजे. पोलीसवाल्यावर कारवाई झाली पाहिजे. माझ्या सक्षमला न्याय पाहिजे, न्याय पाहिजे आमच्या सक्षमला. पोलीसवाल्याला गिरफ्तार केलं पाहिजे, त्याला सजा पाहिजे. त्याला तुम्हाला कारवाई करायची नाही तर करू नका. मग आमचं दोघीचं मेलेलं तोंड बघू शकता. याचे जिम्मेदार फक्त ते असतील ज्यांना कोणाला आम्ही अर्ज दिलेला आहे. डीएसपी बी मान हलवून बैलावणी बसायलाय. डीएसपी थांबणं होणार नाही यार माझ्या नाता, मी थांबणार नाही इथून पुढे. आजच तारीख होती, 24 तारीख त्यांना दिली होती आत्मदहनाची. पण आम्ही इथं केल्यामुळं त्या पोलीसवालीनं आणि पोलीस कर्मचारीनं आम्हाला रोखले. पण आता कुठेही नांदेडमध्ये आम्ही 8 वाजेपर्यंत आत्मदहन करणार आहोत. जे मेन 2 पोलीस आहेत माही दासलवार आणि धीरज कोमुलवार यांच्यावर अट्टल गुन्हेगार असताना त्यांनी त्यांच्यावर आक्षेप घेत नाहीत. तर आम्ही आजच्या तारखेमध्ये आमचं काय बरं वाईट झालं तर सर्व 4 जागी आम्ही अर्ज दिलेला आहे, ते गुन्हेगार राहतील. ज्या घटनेने महाराष्ट्र नाही तर संपूर्ण भारत देश हादरलेला आहे, ज्या जातीमुळे एका भीमसैनिकाचा बळी घेतलेला आहे, ऑनर किलिंग प्रकरण भीमसैनिक सक्षम ताटे यांचा काही जातीवाद्यांनी प्रेम केलं म्हणून दिवसा ढवळ्या त्याचा मर्डर केलेला आहे. जो खून झालेला आहे त्यातील 6 आरोपी अचल मामिडवारचे आई वडील भाऊ इत्यादी इत्यादी हे जेलमध्ये गेलेत. पण जेव्हा आम्ही अचलची भेट घेतली तेव्हा तिने सांगितलं किती तारखेला मर्डर झाला, 27 तारखेला जेव्हा मर्डर झाला अचलला तिच्या घरचे इतवारा पोलीस स्टेशनला घेऊन गेलेत. खोटी केस सक्षमवर कर म्हणून. झालं काय झालं असं, जेव्हा अचल पोलीस स्टेशनला गेली तिच्या घरचे सांगत होते खोटी तक्रार दे, हिने
स्पष्ट नकार दिला तेव्हा त्या ठिकाणी कर्तव्यावर उपस्थित असलेले एक पोलीस कर्मचारी माही दासरवार आणि दुसरा पोलीस कर्मचारी धीरज कोमुलवार त्या ठिकाणी उपस्थित होते. ते अचलचे नातेवाईक होते, ते आरोपीचे नातेवाईक होते, ते आरोपीच्या जातीचे होते. पोलिसांनी त्या ठिकाणी कायदेशीर बाबी तपासण्याऐवजी पोलिसांनी त्या दोन सांगितलेलं आहे अचल समोर की तिच्या भावाला द्यायला की नालायकांनो तुम्ही गुंड आहात, नुसत्या तक्रारी देतात. ते पोरग हलक्या जातीचा आहे, आपण मोठ्या जातीचे आहोत, जा त्याचा मर्डर करून या. मी बघून घेतो हे दोन पोलीस कर्मचारी म्हणालेले आहेत. घटना घडली 11 ते 12च्या दरम्यान. त्या ठिकाणी भावानी त्या भावाच्या मनात मर्डर करण्याचा हेतू नव्हता हे पोलिसांनी त्याच्या माइंड मध्ये भरून टाकलं. तेव्हा तो चिडला, पागल झाला आणि अचलच्या हातचा मोबाईल घेऊन त्यांनी पोलीस स्टेशन मध्ये फोडून टाकला गेला आणि 4 घंट्यात मर्डर केला. माझ्या भावानं तुम्हाला माहित आहे असंच प्रकरण बीडला घडलं. संतोष देशमुखच्या भावाचा मर्डर झाला. मास्टर माइंड कोण होता? वाल्मिक कराड होता, ज्याने प्रत्यक्ष खून केला नाही, पण त्या प्रकरणात तो मुख्य आरोपी होता. आमचं स्वतःचं मत आहे की त्या भावाच्या मनात बापाच्या मनात खून करण्याचं नव्हतं, हे भरविण्याचं काम त्या दोन पोलिसांनी केले. म्हणजे मास्टर माइंड आहेत, त्यांच्यावर कारवाई करा. आम्ही नुसता आरोप केला नाही. सुप्रीम कोर्टाचं जजमेंट 2018 असेल, 20 असेल, 24 असेल, त्यांनी सांगितलं प्रत्येक पोलीस स्टेशन मध्ये सीसीटीव्ही ठेवणे बंधनकारक आहे. त्याचा ऑडिओ, त्याचा व्हिडिओ 18 महिन्यापर्यंत ठेवणे बंधनकारक आहे. आम्ही सांगितलं सीसीटीव्ही फुटेज बघा, त्याचे ऑडिओ बघा, त्याचं लोकेशन बघा, त्याचं स्टडी बाहेर बघा. पण हे नालायक भाडकाव हप्त्याचे पैसे खाणारा एसपी, तो नालायक मटक्याचे गुटक्याचे पैसे खाणारा एसपी, आम्हाला वाटलं हा एसपी कर्तव्य दक्ष आहे. पण 8 ते 10 दिवस झाले त्या दोन पोलीसवर कारवाई करून आमच्या अचल आणि अचलच्याही सक्षम ताटे आणि तक्रार देवी आजपर्यंत काही कारवाई झाली नाही. म्हणून ठरल्याप्रमाणे आज आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी या ठिकाणी आले पण कारवाईची कोणी दखल घेतली नाही. आजपर्यंत कोणी आलं नाही. हे जातीय भावनेतून केलं म्हणून आजची आमची मागणी आहे की संबंधित ज्याला ज्याला आम्ही तक्रारी दिल्या त्या सगळ्या नालायक हरामखोर अधिकाऱ्यावर 18 दाखल करा. हा सुद्धा आमची आजची नवीन मागणी आहे. आणि म्हणून हा लढा आमचा संपला नाही. भारतीय संविधानाविरोध आहे. आम्ही पोलीसवाल्यांनो मटकेवाल्याला संरक्षण देता, गुंडाला संरक्षण देता, तुम्ही हप्ते खाणारा तुम्ही संरक्षण देता. पण ज्यांनी खून केला त्या पोलिसांना सुद्धा तुम्ही पाठीमागे आहात. भारतीय संविधानाचा आर्टिकल 14 सांगतं कायद्यापुढे कोणी छोटा नाही मोठा नाही. जो गुन्हेगार असेल तो गुन्हेगारच. परंतु या दोन पोलीस कर्मचाऱ्याला वाचवण्याचं काम या जिल्ह्याचा पोलीस अधीक्षक यांनी केलेलं आहे. त्याला सुद्धा सह आरोपी करा. हा दादासाहेब शेळके भीम टायगर सेनेच्या वतीने मागणी करतो. त्याला या प्रकरणात 302च्या प्रकरणात पोलीस अधीक्षक, DIG, DYSP संबंधित जे जे असतील त्यांनाही या 302 मध्ये सह आरोपी करा. फक्त हे दलितांचं बौद्धांचं प्रकरण असल्यामुळे 10 दिवसात कोणीही आमच्या पत्राची साधी दखल घेतली नाही. मला या शासनाला विचारायचं, या शासनावर पहिलाच आमचा भरोसा नाही. पण हे जातीवादी सरकार आल्यामुळे पोलीसवाले माजलेले आहेत आणि असे मर्डर पडत आहेत. पण आमचा लढा संपला नाही. आज तुम्ही आमचा आवाज दाबला पोलिसांनो. उद्या सुद्धा परत निवेदन देऊन आम्ही आत्मदहनाचा इशारा करू. आमचा शेवटचा श्वास आणि शरीरात शेवटचा रक्त असेपर्यंत हा लढा थांबणार नाही. आम्ही दुसरा सक्षम बळी जाऊ देणार नाही. एवढं या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय संविधान. सक्षमला न्याय मिळाला पाहिजे. सक्षमला न्याय मिळाला पाहिजे. पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे. पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो. बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो. संविधानाचा जय